मॉर्निंग, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर इकडे तुम्हाला दिसतंच आहे की जसं की आम्ही रेडी झालो आहे आणि निघालो आहे अनुप्रीताचा वैदिक विवाह सोहळ्यासाठी. आज अनुप्रीतेचा वैदिक विवाह सोहळा आहे. आत्ता सकाळी आणि संध्याकाळी देखील लग्न आहे. तर आज प्रियांकाने खास तिची फ्रेंड आहे अनुप्रीता, तिच्यासाठी म्हणजे आमची रिलेटिव्ह पण आहे आणि प्रियांकाची खूप क्लोज फ्रेंड आहे. त्यामुळे प्रियांकाने सुट्टी टाकलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता अनुप्रीताच्या वैदिक विवाह सोहळ्यासाठी. तर तुम्ही नक्की हा ब्लॉग एन्जॉय करा आणि बघा कसा होतोय. क्षण तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. या ठिकाणी आम्ही जेव्हा लॉन्समध्ये एंट्री केली, पहिली नजर पडली ती विवाह सोहळ्याचा जो वैदिक सोहळ्याचा मंडप होता. त्यावर खूप सुंदर असं वैदिक सोहळ्याचा मंडप असेल, सप्तपदीचं डेकोरेशन असेल या ठिकाणी केलेलं होतं. जे सप्तपदीचं डेकोरेशन होते, प्रत्येक पावलाचा जो अर्थ आहे तो या ठिकाणी रांगोळी डेकोरेशनमध्ये समजवलेला होता. यानंतर तुम्ही बघताय ही नवरीची आई, यानंतर नवरी देखील या ठिकाणी सप्तपदीच्या मंडपात आलेली आहे. अशा पद्धतीने नवरीचा भाऊ आणि नवरीचे वडील यांनी नवरीला या ठिकाणी आणलं आणि आमची मुलगी आपल्या ताब्यात असं सांगून त्यांनी नवरदेवाकडे आपली मुलगी सुपूर्द केली. त्यानंतर हा वैदिक सोहळा खूप सुंदर अशा पद्धतीने सुरू झाला. प्रथम जे कन्यादान होतं ते नवरीच्या आई वडिलांनी केलं. या ठिकाणी जे मुळे गुरु आहे ते देखील खूप सुंदर अशा पद्धतीने वैदिकचं पूजन करून घेत होते. यानंतर सुंदर अशी पूजा चालू होती. हे आमच्या प्रज्ञा वहिनी आणि प्रियांका. यानंतर एक एक कन्यादान या ठिकाणी गुरूंमार्फत केलं जात होतं. सर्व लोक उत्सुकतेने या सोहळ्याचा आनंद घेत होते, कारण हा सोहळा म्हणजे नवरी नवरदेवासाठी एक अविस्मरणीय क्षण असतो. कारण या सोहळ्यातच त्यांची गाठ एकमेकांशी बांधली जाते आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जी मुलगी असते ती नवरदेवाची पत्नी होत असते. त्यामुळे या सोहळ्याला आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे आणि हा फॅड जर बघायला गेलं तर आत्ता कुठेतरी निघाला आहे. जुन्या काळात वैदिक वगैरे काही नव्हतं, पण आता जे काही लोकांना हौस असते, संध्याकाळी लग्न असते, मात्र लग्नाचा मुहूर्त सकाळी असतो. त्यामुळे वैदिक सोहळा हा सकाळी करून घेतला जातो. अशा पद्धतीने येथे वैदिक सोहळा चालू होता. ज्वालामाता लॉन्स या ठिकाणी या लग्नाचं पूर्ण अरेंजमेंट केलेलं होतं. फोटोग्राफर देखील विविध अँगलने या ठिकाणी नवरी नवरदेवाचे फोटोज घेत होते, व्हिडिओज घेत होते आणि अशा पद्धतीने आमचे जे मामी आहे म्हणजेच नवरीचे आई वडील आहे ते आपल्या मुलीचे कन्यादान ते करत होते. वैदिक विवाह सोहळा हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी 15वा आणि अत्यंत महत्त्वाचा पवित्र संस्कार मानला जातो. वैदिक परंपरेनुसार विवाह हा दोन व्यक्तींमधील केवळ एक सामाजिक करार नाही आहे, तर ती एक शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवरील एक पवित्र धार्मिक उत्सव आहे. आणि वैदिक विवाह सोहळ्याचं जर प्रमुख महत्त्व आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं तर गृहस्थामाची सुरुवात, जिथे जीवनाचा दुसरा टप्पा असेल, समाजाचा कणा असेल, तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक उद्दिष्टे, पुरुषार्थ प्राप्ती असेल, कर्तव्य आणि यज्ञ असतील, पवित्र विधी आणि त्यांचे महत्त्व असेल, ज्यात पाणीग्रहण असतं, अग्निप्रदक्षिणा असते, सप्तपदी असते, अश्मारोहण असते, आचारसंहिता आणि सामाजिक जबाबदारी असते, परस्पर आदर असतं, कुटुंबाचा पाया असतो. अशा गोष्टींचा हा वैदिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत होता आणि 5 जे जोडपे असतात ते या ठिकाणी वैदिक विवाह सोहळ्यात आपले कन्यादान करत असतात. या ठिकाणी मुलाच्या बाजूने देखील मुलाची जी बहीण आहे, त्यांचे जे दाजी आहे, त्यांनी या ठिकाणी पूजा केली. विवाहाद्वारे मनुष्य हा ब्रह्मचार्याश्रम संपवून गृहस्थामात प्रवेश करत असतो. गृहस्थाश्रम हा इतर 3 आश्रमांचे म्हणजेच ब्रह्मचर्य असेल, वानप्रस्थ असेल आणि संन्यास असेल पालनपोषण करणारा मुख्य आधार मानला जातो. तसंच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची एकत्र पूर्तता करण्यासाठी देखील या ठिकाणी विवाह रचना केलेली आहे. विवाहातील विधी व मंत्र जोडप्याला निस्वार्थीपणे समाज, कुटुंब आणि निसर्गाप्रती आपली कर्तव्य फेडण्याची शिकवण देतात. वैदिक विवाहातील प्रत्येक विधीला विशेष लाक्षणिक अर्थ आणि शास्त्रीय महत्त्व असते. वराने वधूचा हात हातात धरून आयुष्यभर एकत्र राहण्याची आणि संरक्षणाची जबाबदारी स्वीकारते. पवित्र अग्नीला साक्षी ठेवून वधूवर वैवाहिक जीवनाची सुरुवात करत असतात. अग्नीला दिलेली आहुती ही निस्वार्थ वृत्तीचे प्रतीक असते. अग्नीभोवती 7 पावले चालताना अन्न, आरोग्य, संपत्ती, सुख, दुःख, संतती, मैत्री आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील 7 महत्त्वाचे नवस किंवा वचने घेतले जातात. वधू दगडावर पाय ठेवते, जे नवीन
नवीन कुटुंबातील अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचे मानसिकतेचे प्रतीक आहे. हा सोहळा पती पत्नीला समान हक्क, परस्पर आदर, सहनशीलता आणि निष्ठेचे व्रत देतो. विवाहामुळे एक सुदृढ कौटुंबिक व्यवस्था निर्माण होते, जी पुढच्या पिढीला सुसंस्कृत बनण्यास मदत करते. थोडक्यात वैदिक विवाह सोहळा केवळ दोन व्यक्तींना एकत्र आणत नाही, तर त्यांना समाजाचे आणि विश्वाचे कल्याण करण्यासाठी एक सुसंवादी दाम्पत्य म्हणून जगण्याची दिशा देतो. अशा पद्धतीने हा वैदिक विवाह सोहळा चालू होता. यानंतर 5 जोडप्यांनी देखील या ठिकाणी नवरी नवरदेवाचे पूजन केले. या ठिकाणी जे वर होते म्हणजे आमचे दाजी, ते आमची बहिणीला मंगळसूत्र घालत होते. हिंदू विवाह संस्कारामध्ये मंगळसूत्र घालणे हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा विधी मानला जातो. वैदिक परंपरेत याला मांगल्य तंतुबंधन असे देखील म्हणतात. कन्यादानानंतर अग्नी, देव आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने हा विधी संपन्न होतो. विधी दरम्यान वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना अनेक श्लोक देखील म्हणले जातात. त्याचा अर्थ जर सांगायचा झाला तर, हे सौभाग्यवती, तुझ्या पतीच्या आयुष्याला स्थैर्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे पवित्र मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधत आहे. तू 100 वर्ष आनंदाने आणि वैभवाने जग, असा त्या मंत्रांचा अर्थ होतो. आणि विधीच्या मुख्य पावलांचा जर विचार केला तर दिशा आणि आसन म्हणजेच वधू आणि वर हे दोघेही पूर्व दिशेला तोंड करून बसतात. सुरुवातीला मंगळसूत्रांच्या 2 वाट्यांमध्ये अनुक्रमे हळद आणि कुंकू भरून कुलदेवीचे स्मरण केले जाते आणि मंगळसूत्राची पूजा होते. वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. दक्षिणेकडील काही पद्धतींमध्ये 3 गाठी बांधल्या जातात. पहिली गाठ पतीशी असलेल्या बंधनाची, दुसरी गाठ सासरच्या कुटुंबाशी असलेल्या वचनबद्धतेची आणि तिसरी गाठ देवाप्रती असलेल्या आदराच्या प्रतीकाप्रती. उलटं मंगळसूत्र देखील काही ठिकाणी घातलं जातं. अनेक परंपरांमध्ये विवाहाच्या वेळी मंगळसूत्र मुद्दाम उलटं घातले जाते. लग्नविधी पूर्ण झाल्यावर किंवा काही दिवसांनी पहिल्या सणाला ते सुवासिनींच्या हस्ते सरळ केले जाते. आणि जर याचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व सांगायचं झालं तर मंगळसूत्रातील 2 वाट्यांपैकी एक वाटी शिवाची आणि दुसरी शक्तीची प्रतीक मानली जाते. यात माहेर आणि सासरच्या दोन्ही कुलदेवींना उपासना जोडलेली असते. सोन्याच्या वाट्यात थेट वधूच्या हृदयाच्या जवळ राहिल्याने तिच्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित राहते. सोने आणि चांदी हे धातू रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मंगळसूत्रातील काळे मणी नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर शोषून घेतात. हे वैवाहिक नात्याला स्थैर्य देणारे संरक्षण कवच मानले जाते. यानंतर सर्व पाहुण्यांच्या साक्षीने या ठिकाणी मंगलाष्टक सोहळा सुरू झाला. हिंदू विवाह संस्कृतीत वैदिक मंगलाष्टकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण हे केवळ श्लोक नसून वधूवरांच्या नव्या आयुष्याला पवित्र आणि सुखकर बनवणारे दैवी आशीर्वाद आहे. वैदिक काळापासून चालत आलेल्या या परंपरेत अंतर्भूत असलेल्या मंत्राद्वारे विवाहाचा मुख्य विधी संपन्न केला जातो. यात देवी शक्तींचे आव्हान आणि आशीर्वाद म्हणजेच देवतांना आमंत्रण, मंगलाष्टकांच्या सुमधुर नादाने आणि मंत्रोच्चाराने विविध देवी देवतांना विवाहस्थळी आकर्षित केले जाते. तसेच वातावरण शुद्धी म्हणजेच मंत्रशक्तीमुळे विवाहाच्या मंडपातील आणि आजूबाजूचे संपूर्ण वायुमंडल शून्य, चैतन्यमय आणि सात्विक बनते. तसेच मंगलाष्टकांच्या उच्चाराने 8ही दिशा आणि आकाश भूमी ईश्वरी ऊर्जेने भारून निघतात. यानंतर मंगलाष्टके चालू असताना वधूवरांना उमा महेश्वर आणि लक्ष्मीनारायणाचे प्रतीक मानले जाते. याच दैवी भावाने उपस्थित पाहुणे आणि नातेवाईक वधूवरांवर अक्षता टाकून त्यांना सुखमय संसाराचा आशीर्वाद देतात. या ठिकाणी जे नवरदेव आहे त्यांच्या बहिणीने या ठिकाणी नाव घेतले. अशा पद्धतीने या ठिकाणी मंगलाष्टक सोहळा हा संपन्न झाला आणि वातावरण अतिशय आनंदमय होते. सर्व पाहुणे या संपूर्ण वैदिक विवाह सोहळ्याचा आनंद घेत होते. यानंतर गुरूंनी सर्व जी पूजा असते वैदिक सोहळ्याची ती वधूवरांकडून संपन्न करून घेतली.
यानंतर सर्व पाहुण्यांच्या साक्षीने या ठिकाणी 7 फेऱ्यांचा जो सोहळा असतो तो देखील संपन्न झाला. वैदिक हिंदू संस्कृतीत लग्नातील 7 फेरे म्हणजे सप्तपदी हा विवाहाचा मुख्य पाया आणि सर्वात पवित्र विधी मानला जातो. पवित्र अग्नीला साक्षी मानून हे घेतलेले 7 फेरे हे म्हणजेच 7 जन्मांचे आणि कर्तव्यांचे दैवी वचन असते. यात पहिला फेरा अन्न आणि पोषण, दुसरा फेरा शारीरिक व मानसिक शक्ती, तिसरा फेरा धन आणि समृद्धी, चौथा फेरा आनंद आणि सुसंवाद, पाचवा फेरा संतती आणि कर्तव्य, 6वा फेरा ऋतू आणि दीर्घायुष्य आणि 7वा फेरा प्रेम आणि मैत्री. अशा पद्धतीने हे 7 फेरे घेतले जातात. यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला तो सप्तपदी सोहळा. हिंदू धर्मात विवाहामध्ये सप्तपदी म्हणजे 7 फेऱ्यांना सर्वाधिक धार्मिक आणि कायदेशीर महत्त्व आहे. सप्तपदी म्हणजे सुसंस्कृतमध्ये 7 पावले होय. पवित्र अग्नीला साक्षी मानून वर वधू जेव्हा एकत्र 7 पावले चालतात किंवा 7 फेरे पूर्ण करतात तेव्हाच विवाह संस्कार पूर्ण केला जातो. यात पहिले पाऊल अन्न आणि आरोग्य, दुसरे पाऊल शारीरिक व मानसिक बल, तिसरे पाऊल धन व संपत्ती, चौथे पाऊल सुख आणि आनंद, 5वे पाऊल संतती, 6वे पाऊल ऋतू आणि दीर्घायुष्य, 7वे पाऊल मैत्री. आणि अशा पद्धतीने आम्ही हा अनुप्रिता आणि यशच्या लग्नाचा वैदिक विवाह सोहळा खूप सुंदर अशा पद्धतीने एन्जॉय केला. सर्वांनी हा व्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब